सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला. पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की आणि राडा. भारतीय जनता पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर पुण्यातील फुरसुंगीमध्ये गोरक्षकांनी हल्ला केलाय. आमदार सदाभाऊ खोत हे गोरक्षकांविरोधात भूमिका मांडत होते. त्याचवेळी कार्यक्रमात घुसून गोरक्षकांनी खोत यांच्यावर हल्ला चढवला आणि तिथे हजर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे गोरक्षकांविरोधात आवाज उठवत आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून कथित गोरक्षकांना आव्हान देत आहेत आणि हीच गोष्ट गोरक्षकांना खटकल्याने त्यांनी पुण्यात सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला चढवला. जर सत्ताधारी पक्षातील आमदारावर हल्ला होत असेल तर कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. म्हैशी गोशाळेतून गायब झाल्याच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोत आणि शेतकरी आक्रमक झाले होते. पोलिसांना बरोबर घेऊन आम्ही जनावरं ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो. मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा असा न्यायालयाचा आदेश आहे. आम्ही पोलिसांना विचारलं की इथे एकही म्हैस नाही, आता तुम्ही आम्हाला काय देणार आहात. त्याचवेळी माझी न्यूज 18 लोकमतवर मुलाखत सुरू होती आणि याच समयी काही गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला असं सदाभाऊ खोत यांनी हल्ल्यानंतर सांगितलं आहे. विलासजी, थोडा इथं काही लोक गोंधळ करायला लागल्यामुळे आपला आवाज मला येणं झाला आहे. मी गोरक्षकांना विनंती करतो की 5 मिनिटं बोलायचं ते ऑर्डर हे चिखलला मागलेलं सगळी जागा अशा काही तर एकही आमची म्हैस नाही. खाली आमचे लोक या ठिकाणी येऊन गेलेले होते, परंतु कुठेही म्हशी आम्हाला मिळाल्या नाही. बरं, आम्ही आता म्हशी पाहिजेत म्हणून किती वेळा येऊन बसायचं. आमच्या 2-2 लाखाच्या म्हशी आहेत, त्या चांगल्या म्हशी आहेत त्या आमच्या. आणि आता पुण्यामध्ये म्हशी चरायला इथं कुरण कुठून तयार झाली शहरामध्ये चराव. आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा चरायला कुरण तयार नाही आहेत. आम्हाला ग्रामीण भागामध्ये सुद्धा जनावरं हिंडवता येत नाहीत. या म्हैसाना जातीच्या दुधाळ म्हैशी होत्या. 1.5 लाख रुपये किमती म्हैसी. हा 3-3 लाख रुपये किमतीच्या म्हैशी होत्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.